बिल्कुल यहाँ पर निगाह है, सही राह पर होनी चाहिए सकता है। और देखिए विदर्शी बने हुए खिलाड़ी और यहाँ पर लवकरात लवकर रिवायवल करावं लागेल आणि मैदानामध्ये यायचंय। 4 खेळाडू डिफेन्स वरती आहेत आणि यावेळेला जबरदस्त टॅकल होतंय। खालो माझ्या पथक यांच्या सुरेख मंजूर तारावर दोन्ही संघातील खेळाडूंचं आगमन होतंय। जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण खेळाडूंचं स्वागत करायचंय, कौतुक करायचं आहे। जेवढा आपला उत्साह दांडगा असेल तेवढाच सामना अतिशय सुरेख होणार आहे। दोन्ही संघातील खेळाडू खालो बाजाच्या सुमधुर वाद्यावर क्रीडांगणावर प्रवेश करतायत। क्रीडांगणात प्रवेश करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। चालू सामन्याची नाणेफेक होणार आहे। खेमराज कबड्डी संघ हरण आहे, महालक्ष्मी कबड्डी संघ केळशी या दोन संघादरम्यान उपांत्य फेरीचा पहिला सामना सुरू होतोय। दोन्ही संघांना नम्रतेची विनंती आहे। दोन्ही संघाच्या कर्णधारांनी या सूचनेकडे लक्ष द्यायचं आहे। दोन्ही संघांच्या पाठीमागे प्रशिक्षक आणि गुणलेखक यांच्या व्यतिरिक्त आपलं हार्दिक स्वागत आहे। मित्रांनो या ठिकाणी आपलं पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत। पहिला सेमीफायनलचा सामना एकदा जोरदार टाळ्या वाजवूया, दोन्ही संघांना शुभेच्छा देऊया। एकीकडे आहे यजमान खेमराज आर्मे, आ देखे जरा किसमें कितना है दम, ये हमारी सल्तनत है, यहाँ पर जीत का परचम लहराना है, इस सोच के साथ मैदान में खेलते हुए। तर दुसरीकडे महालक्ष्मी केळशी कालच्या दिवसामध्ये या संघाने देखील अप्रतिम खेळ सादर केला आणि या स्पर्धेच्या अगदी सेमीफायनल पर्यंत पोहोचलाय। विशाल इतनी शक्ति हमें देना दाता कि मन का विश्वास कमजोर ना हो, हम चले हैं नेक रास्ते पर, हमसे भूलकर भी कोई भूल ना हो, ही प्रार्थना करतोय महालक्ष्मी केळशी संघाच्या 7 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये त्याचं आक्रमण आपल्याला पाहायला भेटतोय। दोन्ही संघ बलाढ्य तुल्यबळ नक्कीच ओळखले जातात आणि या स्पर्धेच्या विजेतेपदाचे प्रबळ दावेदार असे ओळखले जाणारे दोन्ही संघ पहिल्या सेमीफायनल मध्ये नक्कीच खेळतील। तर त्याच वेळेला 2 नंबरची दर्शी परिधान केलेला हा खेळाडू, या खेळाडूच्या खेळावरती देखील क्रीडा रसिकांचं लक्ष असेल, कारण केळशीची वजनी गटाची स्पर्धा होती ती गाजवली या खेळाडूने आणि त्यानंतर परवा जालगाव मध्ये देखील अप्रतिम असा खेळ सादर केला। 14 नंबरची दर्शी परिधान केलेला किरण तुरे जो आशेचा किरण होता त्याला इथे त्याने बॅकलाईनच्या पाठीमागे पाठवलंय, परंतु काही हरकत नाहीये। आपण जर बघितलं तर कालच्या दिवसामध्ये देखील अशी सिच्युएशन होती, पहिल्या सत्रामध्ये सुरुवातीला बॅकफुट वरती होता आणि त्यानंतर आपण बघितलं की गरुडा प्रमाणे त्याने भरारी घेतलेली होती। कबुतराला गरुडाचे पंख लावता येतील, परंतु आकाशामध्ये भरारी घेण्याची जी जिद्द आहे ते रक्तातच असावी लागते। सुजित पहिल्या चढाईमध्ये पॉइंट, हा जल्लोष आता क्रीडा रसिकांना इथे पाहायला मिळणार यात काही शंकाच नाहीये। कालच्या दिवसामध्ये तब्बल 2500 रुपये त्यांनी कॅश प्राइज पटकावलं, आज कदाचित ते प्राइज 5000 पेक्षा देखील वाढणार जर इथे खेमराज आर्मे संघ सामना जिंकला तर। दरम्यान यावेळेला पुन्हा एकदा 2 नंबरची दर्शी परिधान केलेला खेळाडू सज्ज होतोय। डाव्या कोपऱ्यामध्ये खोलवर आक्रमण करण्याचा प्रयत्न असू शकतो, परंतु नाहीये। इथे थोडासा डिफेन्स करतोय, कारण त्याला माहिती आहे इथे प्रतिस्पर्धी जो संघ आहे तो यजमान संघ आहे आणि त्यांना पाठीमागे सपोर्ट करणारे असंख्य क्रीडा रसिक आहेत। अशा मोमेंटला थोडंसं संयम इथे दाखवावं लागेल। डिफेन्स इज बेस्ट अटॅक, बचाव वेळेस तुमचं सर्वोत्तम आक्रमण असतं, हे अनेक स्पर्धेमध्ये तुम्ही पाहिलं। तर त्याच वेळेला विशालकडनं देखील खूप क्रीडा रसिकांच्या अपेक्षा आहेत। हा उभरता सितारा या पर्वामध्ये खेमराज आर्मे संघानं दापोली तालुक्यातल्या अनेक सन्मानाच्या स्पर्धा, अनेक प्रतिष्ठेच्या स्पर्धा अक्षरशः गाजवल्यात आणि त्याने सांगितले हरणेवासियांना की तुम्ही ज्या आमच्याकडनं अपेक्षा ठेवल्यात त्या नक्कीच आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करू। दरम्यान राज चिलवे 4 नंबरची दर्शी परिधान केलेला खेळाडू, कैलास हा देखील तुम्हाला पाहायला भेटेल। मदन ज्याने देखील काल सामना अक्षरशः फिरवला होता शिवशाही वनन संघाच्या विरोधात खेळताना, तरी असे बलाढ्य खेळाडू आज खेमराज आर्मे संघाच्या विरोधात खेळतात। यावेळेला खोलवर आक्रमण, राईट कॉर्नरचा जो डिफेंडर्स होता त्याला देखील आपण बघितलं टच करण्याचा प्रयत्न, परंतु त्याच वेळेला एक बोनस पॉईंट देखील भेटतोय आणि सुजित आता सज्ज होतोय। सुजित कांबळे मॅन फॉर्म हरणे, कालच्या दिवसामध्ये सुजितचे सर्वोत्तम खेळी आपण बघितलं तब्बल 2500 रुपयाचं कॅश प्राइज त्यांनी प्राप्त केलं। आज तशाच पद्धतीची खेळी सुजितकडनं अभिप्रेत असेल। दरम्यान यावेळेला आपण बघतो अँकल होल्ड करण्याचा प्रयत्न अपयशी ठरतोय तो कैलास, 1 पॉइंट। हॅलो, त्याचबरोबर
सर चालू सामन्यामध्ये सुजितने सुपर रेड केली तर श्रीशा सुशांत चौधरी यांच्याकडून 100 रुपयांचं पारितोषिक जाहीर झालेलं आहे. चालू सामन्यामध्ये सुजितने जर सुपर रेड केली तर श्रीशा सुशांत चौधरी यांच्याकडून 100 रुपयांचं पारितोषिक जाहीर झालेलं आहे. सर सुजित 100 रुपयासाठी खेळत नाही, काल तब्बल 2500 पटकावलेत त्याने. थोडंसं मोठं बक्षीस लावावं लागेल त्याच्यासाठी. एक सुपर रेड आणि त्याचबरोबर 100 बरोबर अजून देखील पारितोषिक येईल. ही तर सुरुवात आहे सर, आगे के तो होता है क्या? नहीं, ये चंदा देकर बंदों का वांदा करना ये पुराना फंडा हो गया. अगर चंदा देना है तो 500 का ऊपर दीजिए जनाब. फिलहाल यहाँ पर मैदान की तरफ चलेंगे जहाँ पर सुजीत तैयार है. अगर एक ही रेड में 3 खिलाड़ियों को सीधा बैकलाइन के बाहर का रास्ता दिखाते हैं तो 100 रुपए का कैश प्राइज मिलेगा. कल का दिन यादगार रहा था. अगर जिंदगी का मजा लेना है तो दिल में अरमान कम रखिए और सफर का मजा लेना है तो साथ में सामान कम रखिए. ये जनाब ये जो खिलाड़ी है बहादुर खिलाड़ी है. और यहाँ पर देखा जाए तो 4 नंबर की जर्सी पहने हुए खिलाड़ी राज चिल्बे इस समय रेड आरंभ करते हुए 7 खिलाड़ियों का डिफेंस है. पहले हाफ का खेल चलता हुआ दोनों भी टीमें इसके पहले काफी कमाल का खेल दिखा चुकी है. राज के द्वारा काफी उम्मीद हो सकती है महालक्ष्मी केसी की टीम को. मुकाबला जीत की उम्मीद पर लड़ा जाता है, हार के यकीन पर कतई नहीं. और फिर एक मरतबा सुजीत रेड आरंभ करते हुए 5 खिलाड़ियों का डिफेंस होगा. 2 स्टार खिलाड़ी इस समय बैकलाइन के बाहर है. अगर उन्हें रिवाइवल करता है महालक्ष्मी केसी की टीम को तो डिफेंस में पॉइंट लेने की आवश्यकता है. लेकिन सुजीत एक मंजे हुए खिलाड़ी है, उन्हें रोकना इतना आसान नहीं. हार कर जीतने वालों को बाजीगर कहते, हारा कर जीतने वालों को सिकंदर कहते. यकीनन हारने का सिकंदर है, इसको रोकना इतना आसान नहीं हो सकता. महालक्ष्मी और यहाँ पर थर्ड रेड होगी यानी कि डू और डाई रेड. विट का जवाब पत्थर से, रेड का जवाब रेड से. लेकिन यहाँ पर थर्ड रेड और तीसरी रेड पर इस समय राज चिल्बे को भेजा है. लेफ्ट कॉर्नर पर इस समय बोनस का इजाफा संभवतः क्या हो चुका है ये देखने वाली बात बन सकती है. थोड़ा सा डिफेंसिव खेलने की आवश्यकता. अगर यहाँ पर पॉइंट नहीं मिलेगा तो संभवतः बैकलाइन के बाहर भी जाना पड़ता. लेकिन राजपूत से बोनस पॉइंट लिया था. और अब सुजीत के खेल पर निगाहें होनी चाहिए. हो निगाहें मंजिल पर, कदम हो राह पर. तो ऐसी कोई राह नहीं होती जो मंजिल तक जाती नहीं. बिल्कुल यहाँ पर निगाहें सही राह पर होनी चाहिए. लेकिन क्या इस समय डोमिनेट किया है, लॉबी के बाहर इस समय डैश किया था. हालांकि काफी तेजी के साथ राइट कॉर्नर की तरफ जाने की सोच थी. डिफेंस पूरी तरह से टूट पड़ा और सुजीत जैसा जो अनुभवी खिलाड़ी था, जो सर्वोत्तम खिलाड़ी था, उन्हें बैकलाइन के बाहर का रास्ता दिखा दिया है. शुरुआत के मिनट में अगर देखा जाए तो खेमराज हरने की टीम महज 3 पॉइंट पर खेल रही है और अपोजिट टीम जो महालक्ष्मी केसी की है वह इस समय 4 पॉइंट पर खेलती हुई नजर आ रही है. यानी कि अभी भी शुरुआत का खेल समाप्त हो चुका है. काफी समय बाकी है. 1 पॉइंट की लीड है और उसमें और 1 पॉइंट जोड़ा जाएगा. आप विशाल जल्दी से जल्दी सुजीत को अगर रिवाइवल करना है तो विशाल को यहाँ पर रेड में पॉइंट लेने की आवश्यकता है. टो टच करने का प्रयास किया था मिडल ऑर्डर पर, लेकिन मिडल ऑर्डर का जो डिफेंस है वो शातिर है. उनकी भी सोच यही होनी चाहिए कि विशाल को हमें रोकना है. लेकिन यहाँ पर देखिए नजर हटी, दुर्घटना घटी. राइट इन का जो खिलाड़ी था वो कहीं ना कहीं एंकल होल्ड करना चाहते थे, लेकिन यहाँ पर फेल टैकल का प्रदर्शन सुजीत का इस समय कमबैक मैदान के अंदर. और ये टालियों का जो हमने हर्ष सुनी थी वह यकीनन सुजीत के आगमन के कारण थी. फिलहाल इस समय फिर एक मर्तबा मैदान के अंदर 2 नंबर की जर्सी पहने हुए खिलाड़ी तैयार है. लेफ्ट कॉर्नर की तरफ आक्रमण करने की सोच, लेकिन क्या यहाँ पर रोका है. अगर सपोर्ट मिलता अन्य डिफेंडर्स का तो संभवतः इस खिलाड़ी को रोका जा सकता था. लेकिन सोलो टैकल करना इतना आसान नहीं. लेकिन एक उम्मीद की किरण है सुजीत ने कल का दिन पूरी तरह से शानदार खेल पेश किया था. आज फिर एक मर्तबा चमकना पड़ेगा. अगर सूरज की तरह चमकना है तो उसकी तरह जलना पड़ेगा. रात नहीं ख्वाब बदलते, मंजिल नहीं कारवा बदलते. जज्बारों को जीतने का किस्मत बदले या ना बदले, वक्त जरूर बदलता है. बॉलीवुड का अनभिषिक्त सम्राट अमिताभ बच्चन का नाम हमने सुना था. जब शुरुआत के जीवन में आकाशवाणी की चलती है, मन का विश्वास रगों में साहस भर देता है. आखिर उसकी मेहनत कभी बेकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. यहाँ पर खेमराज हरने और महालक्ष्मी केसी दोनों भी टीमों को लगातार निरंतरता के साथ मेहनत करने की आवश्यकता है. सब्र का फल और मेहनत का फल हमेशा मीठा होता है. फिलहाल इस समय देखा जाए तो फिर एक मर्तबा कैलाश जिन्हें रेड करने के लिए भेजा है राज चिल्बे.
इस समय जो बैकलाइन के बाहर बैठे हैं उन्हें अगर जल्दी से जल्दी रिवाइवल करना है तो डिफेंस में पॉइंट लेने की आवश्यकता है या तो रेड में पॉइंट लेने की आवश्यकता है। राइट कॉर्नर पर मदन एक समय के बेहतरीन खिलाड़ी अभी भी उम्मीद के साथ इस मुकाबले में जान डालने का प्रयास कर रहे हैं। विशाल के खेल पर तमाम दर्शकों की निगाह हो सकती है। पूरी तरह से मैदान खचाखच दर्शकों से भरा हुआ और ऐसे मोमेंट पर इस समय विशाल अपनी जो रेड समाप्त करने के बाद अपने कोर्ट में चले हैं और अब देखा जाए तो 2 नंबर की जर्सी पहने हुए खिलाड़ी तैयार होते हुए मां लक्ष्मी केसी के 6 खिलाड़ियों का या 7 खिलाड़ियों का डिफेंस संभवतः देखा जाए तो 6 खिलाड़ियों का डिफेंस है। और इस समय जो लेफ्ट कॉर्नर के जो खिलाड़ी थे उन्हें शायद चकमा देने की उनकी सोच थी, लेकिन क्या इस समय कामयाबी मिली है। हालांकि बोनस पॉइंट भी मिल सकता था, लेकिन इस मुकाबले में जीतना है तो शौर्य, धैर्य और अनुशासन के साथ खेलने की आवश्यकता थी। बड़े आसानी के साथ यहाँ पर बोनस पॉइंट मुकम्मल किया और अब थर्ड रेड पर इस समय विशाल सपकाल तैयार होते हुए विशाल को यहाँ पर पॉइंट लेने की आवश्यकता है। और देखिए प्रयास करना चाहते थे डिफेंडर्स, इस बार डिफेंडर्स को जल्दबाजी दिखलाने की कोई आवश्यकता नहीं थी। रेडर को यकीनन रिस्क लेने की जरूरत थी, लेकिन अनुभवी खिलाड़ी थे, जो बेहतरीन खिलाड़ी थे, इस मुकाबले में शुरुआत के मिनट में दे दनादन प्रदर्शन पेश कर रहे थे। उन्हें बैकलाइन के बाहर का रास्ता दिखाया है। फिलहाल इस समय अब तैयार होते हुए सुजीत, जिनके नाम में जीत है, ऐसा बंदा इस समय रेड कर रहा है। अगर एक सुपर रेड करेंगे तो 100 रुपए का कैश प्राइज। कल के दिन 2500 रुपए का इनाम हासिल किया था। 2.5 अक्षर हमने अक्सर प्रेम के देखे हैं, लेकिन यहाँ पर 2500 रुपए का कैश प्राइज कल के दिन उन्होंने प्राप्त किया था। इस समय देखा जाए तो अब कैलाश आए हैं, कैलाश के खिलाफ क्या रणनीति होगी ये भी देखने वाली बात बनेगी। देखा जाए तो लेफ्ट कॉर्नर की तरफ जिनके अंदर मंजिल को पाने की चाहत होती है, वही लोग समंदर के ऊपर पत्थरों के पुल बना देते हैं। बुलबुल के पैरों में बाज नहीं होते, बुज़दिल और कमजोरों के हाथों में राज नहीं होते। जिन्हें चल पड़े सिर झुकाकर चलने की आदत, उन सिरों पर कभी ताज नहीं होते। मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है। पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है। वो हौसला होना चाहिए। अगर मंजिल को पाना है तो कॉन्फिडेंस 7वें आसमान पर होना चाहिए। 4 खिलाड़ियों के डिफेंस में टच पॉइंट लेना आसान नहीं, लेकिन राइट कॉर्नर पर जो डिफेंडर्स थे उसे उन्होंने चकमा दिया। थोड़ा सा लालच दिखाया था और ये लालच बुरी बला होती है। फेल टैकल देखने को मिलता हुआ खेमराज हरने की टीम इस समय 8 पॉइंट पर खेलती हुई नजर आ रही है, तो दूसरी तरफ महालक्ष्मी केसी 9 पॉइंट, यानी कि फासला केवल 1 पॉइंट का है। 1 पॉइंट से लीड करती हुई महालक्ष्मी केसी की टीम। समय जरूर बदलता है दोस्तों, समय के बदलने का कोई समय नहीं होता। कल के दिन भी हमने एग्जाम्पल दिया था। ये देखिए मदन है और बड़े अनोखे अंदाज में इस समय रेड करने की उनकी चाहत। फर्स्ट आपका खेल खत्म, चलेंगे पॉइंट टेबल की तरफ। चला या ठिकाणी गुलफल काकडे जाऊया। 8 पॉइंट वरती खेमराज हरणे, 9 पॉइंट वरती महालक्ष्मी केसी। सन्मान करण्यासाठी जे आपण पुष्प आपल्याला इथं पाहायला मिळतात त्याचे पुरस्कार ते आपल्याला प्राप्त झाले। मंगेश बळीराम गोळे यांचा यथोचित सन्मान होतोय। मी मंगेश बळीराम गोळे यांना विनंती करतोय की आपला सन्मान स्वीकारण्यासाठी आपण समोर यायचं आहे। मी वाडी मंडळाचे अध्यक्ष मंगेशजी पवार यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण मंगेश बळीराम गोळे यांचा यथोचित सन्मान करायचा आहे। त्यानंतर पुढील सन्मान होणार आहे। जी सन्मानासाठी गुलाब पुष्प आपल्याला पाहायला मिळतात याचे पुरस्कार ते यश मंगेश पवार यांचाही वाडी मंडळाच्या वतीने यथोचित सन्मान होणार आहे। मी त्यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठाच्या दिशेने यायचं आहे। मंगेश गोळे यांचा यथोचित सन्मान होतोय। वाडी मंडळाचे अध्यक्ष मंगेश पवार यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जातोय। त्यानंतर यश मंगेश पवार यांना मी विनंती करतोय की आपला सन्मान स्वीकारण्यासाठी आपण व्यासपीठावर यायचं आहे। मी विजयजी दुबळे यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते सन्मान आपण करायचा आहे। त्यानंतर पुढील सन्मान आहे मान्यवर आणि खेळाडूंसाठी जे बिस्लरी पाणी आपल्याला पाहायला मिळते याचे पुरस्कार ते आपल्याला प्राप्त झालेत। अमित अनंत तळवटकर यांना विनंती आहे की आपला सन्मान स्वीकारण्यासाठी आपण व्यासपीठावर यायचं आहे। अमित अनंत तळवटकर। शेखर सर 100 रुपयाचा कैश प्राइज होना है। सुपर रेड, ये तो सुपर से भी ऊपर है। जली को आग कहते, बुझी को राग कहते। बीच मैदान पर इतनी शानदार रेड करे उसी को तो जी हाँ दोस्तों सुजीत कहते हैं। प्यार में दुनिया खूबसूरत लगती है, डर में दुनिया दुश्मन लगती है। बीच मैदान पर हल्ला बोल मचाए वो सुजीत है। ये देखिए जनाब,
अब देखा जाए तो 2 नंबर की जर्सी पहने हुए खिलाड़ी थे। त्याचप्रमाणे सुजितच्या या सुपर हिट साठी रवींद्र गोळे यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे। सुजितच्या सुपर हिट साठी रवींद्र गोळे यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक। त्याचप्रमाणे श्रीशा सुजन चौधरी यांच्या 100 रुपयांच्या पारितोषिकाचा मानकरी ठरला आहे तो सुजित कांबळे। सो हमने कहा था ये छोटे मोटे इनामों के लिए नहीं खेलता, उनकी जो निगाहें पहले नंबर पर होती है। जो हमने जिक्र किया था ना कि प्यार में दुनिया खूबसूरत लगती है, धर्म में दुनिया दुश्मन लगती है। बीच मैदान पर वो सुजीत जैसा खिलाड़ी तो शेखर सर पीने वालों को बिस्लरी किंग फिशर लगती है। ये सही मायने में जाबाज खिलाड़ी है, ये मजा दिलाने वाला खिलाड़ी है। यहाँ पर देखिए, अब देखा जाए तो फिर एक मर्तबा तैयार होते हुए 2 नंबर की जर्सी पहने हुए खिलाड़ी, और यहाँ पर डोमिनेट किया था, नजर हटी, दुर्घटना घटी, सिंगल पॉइंट मिला खेमराज हरने के खाते में। और जो टीम पिछड़ रही थी कहीं ना कहीं अब लीड पर आती हुई नजर आ रही है। खेमराज हरने की टीम 14 पॉइंट, तो दूसरी तरफ महालक्ष्मी केसी की टीम 9 पॉइंट पर खेलती हुई नजर। त्याचप्रमाणे श्याम मुलुक यांच्याकडून 100 रुपयांचं पारितोषिक सुजित कांबळे यांच्या सुपर हिट साठी आलेलं आहे। त्याचप्रमाणे श्रीशा सुशांत चौधरी यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक सुजित कांबळे यांच्या सुपर हिट साठी प्राप्त झालेलं आहे। लगातार हो रही है सफलताओं से निराश नहीं होना चाहिए। कभी कभी गुच्छे की आखरी चाबी भी ताला खोल देती है। या युक्तीप्रमाणे तुम्हाला खेळावं लागेल। शेवटच्या मिनिटामध्ये देखील यश मिळू हे तुम्हाला पाहायला मिळणार आहे। 4 नंबरची जर्सी परिधान केलेला राज पुन्हा एकदा सज्ज होतो। त्याचप्रमाणे चालू सामन्यामध्ये पुन्हा एकदा सुपर हिट जो खेळाडू करेल त्याच्यासाठी रवींद्र गोळे यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक जाहीर झालेलं आहे। चालू सामन्यामध्ये पुन्हा एकदा जो कोण सुपर हिट करेल त्याच्यासाठी रवींद्र गोळे यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक। तिसरी लढाई या ठिकाणी शेखरजी सुजितवरती अक्षय बक्षिसांचा वर्षाव होतोय। म्हणजे नोटाबंदीच्या कालावधीमध्ये नोटा चेंज करायला देखील एवढी लाईन नव्हती जेवढी की इथे आता पारितोषिक देण्यासाठी आपल्याला पाहायला भेटेल। संघर्ष करावा लागेल। आणि यावेळेला आपण पाहतोय विशाल क्रॉस करतोय, सुपर रेड होणार नोट। व्हाट अ मैच, इंटरेस्टिंग मोमेंट। बड़े मियाँ तो बड़े मियाँ, छोटे मियाँ भी सुभान अल्लाह। 2+1 म्हणजे ही सुपर रेड आहे। आणि आता इथे विशालने देखील सांगितलंय, हो हे माझं मैदान आहे, इथे मला सामना जिंकायचा आहे। पुन्हा एकदा डिफेन्स मध्ये पॉइंट। व्हाट अ मॅच। खऱ्या तुम्हाला मिळतं ज्यावेळेला सचिन तेंडुलकर यांनी 4 चाकी गाडी खरेदी केली ना, बँकेकडून 40,000चं कर्ज घेतलं होतं। जर तुम्हाला यशस्वी व्हायचं आहे ना तर सुरुवातीला अपयश येतं। अपयश यशाची पहिली पायरी आहे। सुरुवातीच्या मिनिटामध्ये खामोश राहिला, त्याच्यानंतर गेअर चेंज केला, टॉप गेअरवरती गाडी चालवली, ॲक्सिलेटरवरती पाय दाबलाय आणि आता हजारो कॅश प्राईजच्या दिशेने इथे सुजित चाललाय। या काढूला कोण रोखणार हा प्रश्नचिन्ह आहे। त्याचप्रमाणे सोरांगे उल्हास जगदाळे यांच्याकडून विशालच्या सुपर हिट साठी 250 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे। विशाल साठी सोरांगे उल्हास जगदाळे यांच्याकडून 250 रुपयांचं पारितोषिक। यावेळेला आता मात्र बक्षिसांचा वर्षाव वाढेल यात काही शंकाच नाही। सुजित आहे, ज्याच्या नावामध्ये जीत आहे, ज्याच्या नावामध्ये यश आहे, प्रचंड मेहनत घेतोय, प्रचंड घाम गाळतोय आणि त्याच्या घामाला कुठेतरी यश मिळतंय। तुम्हारा आज का पसीना कल का परफ्यूम बनेगा। जर तुम्ही आज जर घाम गाळला तर खऱ्या तर तुम्हाला उद्या यश मिळणार आहे। यावेळेला सुजित डू ऑर डायरेक्ट सुपर टॅकलची नामी संधी आहे। इथे सुजितला बाद केलं तर 2 पॉइंट मिळू शकतात, परंतु सुजितला आता आत्मविश्वास सापडलाय आणि ज्यावेळेला तालासुरामध्ये असतो ना त्यावेळेला काय करामत करू शकतो याची एक झलक तुम्हाला काही मिनिटापूर्वीच पाहायला मिळाली आहे। हजारो रुपयांचा वर्षाव मोमेंटमचा वापर, सुजितला मिळतं यश। एका खेळाडूला बाद करत मिडलँड क्रॉस करत आपल्या कोर्टमध्ये आपण पाहतोय। आज खऱ्या अर्थानं शेखरजी जर आपण इथं पाहिलं तर मला वाटतं प्रेक्षकांच्या संख्येने इथे विक्रम केलाय। इथे गर्दीचा रेकॉर्ड देखील ब्रेक झालाय। तमाम माता भगिनी देखील इथे मोठ्या संख्येने स्पर्धेचा आस्वाद घेत आहेत। मदन आता आले चढाई मार्गवरती, 2 हात लांब करत गडी टिकण्याचा प्रयत्न केलाय, परंतु इथे तुम्ही पाहिलं तर कदाचित 1 पॉइंट मिळणार काही शंकाच नाहीये। संकटमोचक खेळी मदन यांच्याकडून 5 नंबरची जर्सी परिधान केलेला खेळाडू गेले अनेक वर्ष तो खेळतोय। खूप महत्त्वाचं असं योगदान दिले आपल्या संघासाठी आणि हा जो करो या मरो असा सामना आहे, इथे कोणतीही हरागिरी करायची नाही हा संकल्प त्याचा असेल। तो त्याच वेळेला सुजित आहे। सुशीलसाठी पारितोषिक आलेलं आहे। शुभदा जगदाळे, मिनल मळेकर, संजीवनी कदम,
प्रतिभा पवार यांच्याकडून 250 रुपयांचं पारितोषिक सुजित कांबळ्याच्या सुरेख खेळासाठी प्राप्त झालेलं आहे. शेखरजी ज्या वेळेला सुजित खेळत असतो ना त्यावेळेला सन्मानाची वेळ नसते, पारितोषिक प्राप्त करण्याची वेळ असते. सुजितने आता सांगितलंय आणि खऱ्या अर्थानं बघा अजून देखील पारितोषिकाची लाईन इथं ऑन असणार आहे. यावेळेला 2 नंबरची दर्शी परिधान केलेला खेळाडू पुन्हा एकदा डाव्या कोपऱ्यामध्ये खोलवर आक्रमण करण्याचा प्रयत्न इथे करू शकतो आणि त्याच वेळेला उजव्या कोपऱ्यामध्ये स्थिरावतोय. ताकद कमी आहे परंतु स्किल त्याच्याकडे चांगलं आहे. आता विशाल आलाय, विशालकडनं देखील बघायचं आहे. एक मोठी खेळ अभिप्रेत आहे. सुजित आणि विशाल यांच्यामध्ये बॅटल रंगलं जात आहे. कोण सर्वोत्तम कामगिरी करतो हे बघायचं आहे. सर चालू सामन्यामध्ये सुपर हिट करणाऱ्या खेळाडूस पुन्हा एकदा 500 रुपयांचं पारितोषिक रवींद्र गोळे यांच्याकडून जाहीर झालेलं आहे. वा काय सामना रंगलाय आणि या मॅच मध्ये बघा बक्षिसांचा अगदी वर्षाव होतोय. म्हणजे जणू आपण अवकाळी पाऊस जसा बघतो ना तसा इथे अवकाळी बक्षिसांचा वर्षाव सुरू झालेला आपल्याला पाहायला भेटतोय. परवा आम्ही कर्दे गावामध्ये होतो, खूप मोठी तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा पाहिली. त्या ठिकाणी जणू काही पाऊस पडतोय की काय दव पडत होतं आणि पाऊस पडल्याचा भास होत होता. इथे तसंच चित्र आपण पाहतोय, अगदी बक्षिसांचा वर्षाव सुरू आहे. यावेळेला 2 नंबरची दर्शी परिधान केलेला खेळाडू तुम्हाला बघायला भेटतोय जो चढाई करतोय. खेमराज हरणे आणि विजय याच्यामध्ये जर सर्वात मोठा अडसर कोणता असेल तर हा खेळाडू आहे. आज महालक्ष्मी केळशी संघामध्ये जॅनकुल्ली त्यांचा पाहायला भेटत नाहीये आणि त्याच्या अनुपस्थितीमध्ये महालक्ष्मी केळशी संघ खूप चांगला खेळतोय, लढतोय आणि प्रतिस्पर्धी संघाचा जो महत्वाचा खेळ तो बॅकलाईनच्या पाठीमागे गेलाय. जीतने का मजा तभी आता है जब सब लोग आपके हारने का इंतजार कर रहे हो. ज्या मैदानावरती सातत्यानं पराभवाची चर्चा रंगली गेली त्याच मैदानावरती विजयाचा गुलाल उधळायचा आहे हा संकल्प खेमराज हरणे संघ करणार. या पर्वामध्ये जर आपण पाहिलं तर अनेक स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये तुम्ही पोहोचलात, परंतु घरच्या मैदानावरती तुम्हाला जे यश मिळतं ना हे खऱ्या अर्थानं मोठं असतं आणि ते यश मिळवायचं विशालला. परंतु नाही, थोडासा थकलाय, थोडासा भागलाय. याच्या अगोदर ऑलरेडी आपण बघितलं सुजित बॅकलाईनच्या पाठीमागे, विशाल देखील बॅकलाईनच्या पाठीमागे. या 2 महत्वपूर्ण खेळाडूंना लवकरात लवकर रिवायवल करावं लागेल आणि जबरदस्त टॅकल आहे. किरणला रिवायवल केलंय. एका गुणाची कमाई खेमराज हरणे संघाच्या खात्यामध्ये. 20 गुणांवरती खेमराज हरणे, महालक्ष्मी केळशी 12 पॉइंट वरती. 8 गुणांची आघाडी अजून देखील खेमराज हरणे संघाकडे आहे. 8 गुणांची आघाडी आहे तर वाट आता लागणार का प्रतिस्पर्धी संघाची हे बघणं अतिशय इंटरेस्टिंग आहे. प्रत्येक प्रेक्षक श्वास रोखून हा सामना पाहतोय. हाय व्होल्टेज ड्रामा आहे. केतनच्या सुंदर पकडीसाठी रवींद्र गोळे यांच्याकडून 100 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. केतनच्या सुरेख पकडीसाठी रवींद्र गोळे यांच्याकडून 100 रुपयांचं पारितोषिक. खऱ्या अर्थाने केतनने तनमनपूर्वक ही चढाई डिफेन्स केलं. 1 पॉइंट मिळाला आणि किरणला त्याने रिवायवल केलंय. चांगला प्रयत्न आपण पाहतो, वेल डन आहे. आता 7 नंबरची दर्शी परिधान केलेला खेळाडू मोमेंटमचा वापर करतो, निदान रेषा क्रॉस केले आणि त्यानंतर आता बघतोय आपण जे 2 स्टार खेळाडू जे तुरुप के एके जे मैदानाच्या बाहेर आहेत त्यांना रिवायवल करण्यासाठी संघर्ष करतोय. 14 नंबरची दर्शी परिधान केलेला खेळाडू प्रभू रामचंद्राने हे रामराज्य निर्माण केलं, परंतु त्याच्या अगोदर 14 वर्षाचा वनवास त्याने देखील भोगलाय. आज किरणला जर या 2 खेळाडूंना रिवायवल करायचं असेल तर त्याला देखील संघर्ष करावा लागेल. संघर्षाचा वनवास भोगल्याशिवाय सुखाचा राजयोग उपभोगता येत नाही. याच्यानंतर दुसरा सेमीफायनलचा सामना एकीकडे असेल श्रीराम कर्दे आणि त्याचबरोबर गजानन संघर्ष केळशी. 5 मिनिटं शिल्लक आहेत. 20 12 पॉइंट वरती महालक्ष्मी केळशी शेवटच्या 5 मिनिटांमध्ये सामना येऊन पोहोचलाय. 2 स्टार खेळाडू अजून देखील बॅकलाईनच्या पाठीमागे आहेत. प्रचंड ताकद, जिद्द, चिकाटी तुम्हाला या खेळाडूकडे पाहायला भेटेल. या ताकदीचा वापर करत प्रतिस्पर्धी संघाला डॉमिनेट करेल का किरण हे बघणं गरजेचं आहे. आशेचा किरण आहे परंतु त्या किरणला रोखलंय. या रणांगणामध्ये कबड्डीच्या किरणला रोखण्यामध्ये महालक्ष्मी केळशी संघाला यश मिळतंय. थर्ड रेड महालक्ष्मी केळशी थर्ड रेड. दरम्यान इथे थर्ड रेड पुढचा सामना असणार आहे श्रीराम कर्दे गजानन संघर्ष केळशी. थर्ड आणि फायनल कॉल. चालू सामना संपला की खालूबाजाच्या तालावरती तुम्हाला देखील मैदानामध्ये यायचं आहे. 4 खेळाडू डिफेन्स वरती आहेत आणि यावेळेला जबरदस्त टॅकल होत आहे. ओहो, इथे मात्र मिडलँड क्रॉस होत आहे का बघायचं आहे. अतिशय जबरदस्त क्षेत्ररक्षण. सुजितला रिवायवल केलंय. 4 मिनिटाचा खेळ शिल्लक आहे. ताकद कुठेतरी कमी पडली. ते म्हणतात ना चायनीज खाऊन केलेली बॉडी, जमीन विकून आलेला पैसा
कॉलेजमध्ये पटवलेली पोरगी टिकत नाही. जर ह्याच्याकडे थोडीशी ताकद असती तर कदाचित मिडलँड क्रॉस झाली असती, परंतु काही हरकत नाही. आता सुजित आलाय आणि सुजित म्हणजे विजय, सुजित म्हणजे जित हे सांगण्याचा तो प्रयत्न करणार आहे. शेवटच्या 4 मिनिटाच्या खेळामध्ये सुजितचं मैदानावरती उभं राहणं गरजेचं होतं आणि सुजितला रिवाइव्ह केलं. व्हॉट अ डिफेन्स, व्हॉट अ डिफेन्स. चालू सामन्यामध्ये अजूनही सुपर रेड जो खेळाडू करेल त्याच्यासाठी रवींद्र गोळे यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक जाहीर झालेलं आहे. अजूनही कोण खेळाडू चालू सामन्यामध्ये सुपर रेड करेल याच्यासाठी रवींद्र गोळे यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक जाहीर झालेलं आहे. चला या ठिकाणी 8 गुणांची आघाडी अजून देखील 3 मिनिटं शिल्लक आहेत. आज इथे इतिहास रचला जाईल का हे बघणं गरजेचं आहे. कोणत्याही संकटाशिवाय मिळालेलं यश हा विजय असतो, तर असंख्य संकटांवरती मात करून मिळवलेला विजय हा इतिहास असतो. आज इथे इतिहास रचणार का खेमराज हरणे संघ? घरच्या मैदानावरती अंतिम फेरीमध्ये पोहोचणारा पहिला संघ ठरणार का हे बघणं इंटरेस्टिंग आहे. की महालक्ष्मी केळशी संघ खेमराज हरणे संघाला पराजित करत या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये दिमागात पोहोचणार हे बघणं गरजेचं आहे. कोण जिंकणार, कोण अंतिम फेरीमध्ये पोहोचणार? हजारो क्रीडा रसिक इथे डोळ्यामध्ये प्राण आणून हा सामना पाहतायत. ज्यांना कुणाला हृदयविकाराचा त्रास असेल डोळे बंद करा, दापोलीपर्यंत जाण्याची संधी मिळणार नाहीये. काही घडू शकते या मॅच मध्ये. हाय व्होल्टेज ड्रामा आज आपण हरण्याच्या मैदानावरती पाहतो इथे, आणि इथे धडधड आता वाढायला लागले. 2 हात लांब करतोय, मदन आलाय चढाई मार्ग वरती, त्याच्या खेळामध्ये दम किती आहे हे तुम्हाला बघायचं आहे. 5 खेळाडू डिफेन्स करतायत आणि शेवटचे 2 मिनिटं शिल्लक आहेत. खोलवर आक्रमण करण्याचा प्रयत्न, डाव्या कोपऱ्यातला क्षेत्ररक्षक त्याला आता बाद व्हावं लागेल, बॅकलाईनच्या पाठीमागे जावं लागेल. सामना संपलेला नाहीये, सामन्यामध्ये अजून देखील जीव बाकी आहे मित्रांनो, काही शंकाच नाहीये. यावेळेला 1 पॉईंट मिळेल आणि आता गुणफलक खेमराज हरणे थर्ड रेड डू ऑर डायरेक्ट भक्कम बांध्याचा खेळाडू ज्याच्याकडे ताकद आहे. पण तुम्ही मगाशीच म्हटलंय की चायनीज खाऊन केलेली बॉडी, जमीन विकून आलेला पैसा आणि कॉलेजमध्ये पटवलेली पोरगी टिकत नाही, या तिन्ही गोष्टीपासून हा खेळाडू दूर राहिलाय, म्हणून आतापर्यंत यशस्वी ठरलाय. यावेळेला बघा नजरेचा कटाक्ष घड्याळाकडे. कॉलेजमध्ये कदाचित टाइमपास केलेला असेल की नसेल हे माहिती नाहीये, परंतु कबड्डीच्या मैदानावरती टाइमपास करतोय. उजव्या कोपऱ्यामध्ये पाय मारून गडी टिपण्याचा केला प्रयत्न, यश मिळणार यात काही शंकाच नाही. 100 सुनार की होते एक लोहार की होती आहे हे सांगण्याचा त्याने प्रयत्न केला. संधी मिळाली आणि त्या संधीचं सोनं कसं केलं जातं हे ते दाखवले. आता राजला इथे काहीतरी करिश्मा करावा लागेल तर आणि तरच महालक्ष्मी केळशी संघ सामना जिंकेल. हजारो क्रीडा रसिकांचा सपोर्ट आहे खेमराज हरणे संघाला. इथे बघूया नेमकं काय घडलंय. शेवटचा 1 मिनिट शिल्लक आहे आणि शेवटचा 1 मिनिट शिल्लक असताना खेमराज हरणे संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करताना आपल्याला पाहायला भेटतो. या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं जर हिरो कोण ठरलेला असेल तर सुजित ठरलाय, ज्याची सुपर रेड सामन्याला खऱ्या अर्थानं कलाटणी देणारी ठरली. सुरुवातीच्या सत्रामध्ये खेमराज हरणे संघ हा बॅकफूट वरती होता, त्यानंतर घेर चेंज केला तो सुजितने आणि सुजितने सांगितलं की आमच्या घरच्या मैदानावरती आम्हाला पराजित करणं एवढं सोपं असणार नाहीये आणि तेच आज त्याने सिद्ध देखील केलंय. महालक्ष्मी केळशी संघ विजेतेपदाचं स्वप्न घेऊन स्पर्धेमध्ये दाखल झाला, परंतु इथे त्यांना यश मिळालं नाही दुसऱ्या सत्रामध्ये आणि कदाचित खेमराज हरणे संघासाठी शेवटची चढाई इथे जर बजर झाला तर फायनल मध्ये पोहोचणारा पहिला संघ खेमराज हरणे असू शकतो. याच्या नंतरचा सामना गजानन संघर्ष आणि संग्रामच्या टाळ्यांचा कडकडाट बघा. खेमराज हरणे संघाला फायनल मध्ये पोहोचण्यासाठी आज कदाचित हरणेवासियांनी देव देखील पाण्यात ठेवले असणार हे देखील तुम्हाला पाहायला मिळणार आहे. गेले 4 दिवस गणपती बाप्पाचा दावा करतोय, ते उगाच करत नाही हे देखील इथे पाहायला मिळणार. भलेही आऊट झालेला असू दे, परंतु इथे बघा खेमराज हरणे